गजानन हाच पुत्र हवा या फक्त एका इच्छेसाठी पार्वती मातेने लेनाद्रीच्या डोंगरांच्या उंच कड्यांवर शांत गुहेत तब्बल 12 वर्ष अखंड तप केला। पार्वती मातेच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन बाप्पा स्वतः प्रकट झाले। पार्वती मातेने तिथेच पार्थिव मूर्तीची स्थापना केली आणि ती मूर्ती सचेतन होऊन सुंदर बटू रूपात प्रकट झाली। बाप्पाच्या या मूर्तीला 6 हात, 3 नेत्र आणि तेजस्वी मुखकमल होते। गौतम ऋषींच्या सहवासात बाप्पाने इथे जवळपास 15 वर्ष वास्तव्य केले। शिवाय या काळात अनेक दैत्यांचा संहार सुद्धा केला। बाप्पाचं हे रूप गिरिजेचा म्हणजे साक्षात पार्वती मातेचा पुत्र असल्यामुळे गिरिजात्मज असं इथल्या बाप्पाला नाव पडलं। या पार्वती पुत्राचं दर्शन घेण्यासाठी या डोंगरावर 283 पायऱ्या चढून जावं लागतं। 7व्या लेणीत वसलेलं हे दक्षिणाभिमुख मंदिर पूर्णपणे दगडात कोरलेलं असून सभोवती इतर अनेक प्राचीन लेणी देखील आहेत। तर अष्टविनायक यात्रेतील 6वे देवस्थान असलेल्या गिरिजात्मजाच्या दर्शनाला तुम्ही गेलेले आहात का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। गणपती बाप्पा मोरया।